अहो जी हं. लग्नाची काय काय तयारी करायची आहे ती तरी सांगा, करू. म्हणजे अगदीच नंतर घाई व्हायला नको ना. काय तुम्ही सगळ्यांना कामं वाटून द्या, म्हणजे कुणा एकावर जबाबदारी यायला नको. तर म्हणजे आम्ही काय करायचं, राजवर्धन काय करणार, तर उगाच गोंधळ नको ना. कसं आहे, आता राजवर्धनचं लग्न आहे तर त्याच्या आवडीनुसार सगळं व्हायला पाहिजे, नाही का? सुदर्शन, अरे काही करायची गरज नाही, सगळं ठरलंय. कावेरी बघणार आहे ना सगळी व्यवस्था. तुम्ही सगळे निवांत राहा. का? अहो काकी, पण आपल्या घरात लग्न आहे, मग हे सगळं कावेरी का बघतीये? म्हणजे आपल्या घरातलं लग्न आहे तर आपण सगळं करूया ना. हो ना, म्हणजे मोहित्यांच्या घरचं लग्न आहे, एवढा सगळा तामझाम असणार आहे. जमणार आहे का तिला सगळं एकटीला झेपणार आहे? हो काकी, आई ना अगदी बरोबर बोलतात. आता आपल्याकडचे एवढे पाहुणे प्लस बिझनेस असोसिएट, त्या सगळ्यांना हँडल करायला जमणार आहे का त्या कावेरीला? उद्या जाऊन असं नको व्हायला की ह्या कावेरीने ह्या सगळ्या पाहुण्यांना पिठलं भाकरी खायला घातली. शे शे शे. काकी, कसं दिसेल ते सगळं? का ग? समजा पिठलं भाकरी खायला घातली तर काय हरकत आहे ग? मोठ्या मोठ्या लग्नांमध्ये पिठलं भाकरी मेनू मध्ये असते. अगदी परदेशातले लोक सुद्धा आवडीने खातात. आणि तसंही काय आहे ना, राजची अशी इच्छा आहे की लग्न छोटेखानी साधं व्हावं. बरं, लग्न घरातल्या घरात आहे त्यामुळे काही प्रश्नच नाहीये. नाही वहिनी, लग्न घरी करायचं हे ठीक आहे, पण रत्नमाला मोहितेंच्या मुलाचं लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं म्हणजे लोक काय म्हणतील, नाही का? लोक काय म्हणतील याची चिंता राजवर्धनला असेल असं वाटतंय का तुला सुदर्शन? राज बघा लग्नाला तयार झालाय. मला ना त्याला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणायचं. सगळं राजच्या मनाप्रमाणे मला करायचं. त्याला लग्न छोटेखानी हवं असेल, साध्य पद्धतीने हवं असेल तर लग्न तसंच झालं पाहिजे. आता कावेरी पाहते नसेल तर एक हाती होऊ दे ना. हा, काही छोटी मोठी कामं असतील तर मी तुम्हाला नक्की सांगेन. चल. अच्छा, म्हणजे आपण छोट्या मोठ्या कामांसाठी, हा, सरबत वाटायला, पाण्याचे ग्लास वाटायला, बघितलत ना काय लायकी आपली या घरात. आहे मग चांगलंच आहे ना. लग्नाचा व्याप तुमच्या खांद्यावर येत नाहीये, ही चांगलीच गोष्ट आहे. नाही, तुम्हाला वेळ मिळेल ना उपद्व्याप करण्यासाठी. नाही, काय आहे, व्याप नसेल ना की मग उपद्व्यापाला वेळ देता येतो माणसाला, नाही का? आदित्य, अहो बाबा, अहो तुम्ही माझ्या समोर तरी स्वतःला डिफेंड करू नका. आणखी एक, ह्या लग्नात जर काही उपद्व्याप करायचं ठरलं असेल ना तुमचं, तर माझं तुमच्यावर बारीक लक्ष आहे, एवढं लक्षात असू दे.
काऊ असं वेस्टर्न लुक मध्ये ना बीचवर फोटोशूट करूया. मुंबईतल्या बीचवर? नाही नाही, गोव्याला जाऊया ना आपण. अगं वैदेही, गोव्याला जाणार कधी? फोटोशूट करणार कधी? लग्न तुझं 2 आठवड्यांवर आलंय, लग्नाची तयारी करणार कधी? बरोबर बोलतेस तू. मग मी काय म्हणते माहितीये, आपण ना इथेच एखादं पब बुक करूया. तिकडे त्या लाईट्स मध्ये ना छान मॉडर्न लुक मध्ये काहीतरी करूया. म्हणजे मी छान वन पीस गाऊन घालेन किंवा असा मिनी स्कर्ट वगैरे, कमाल दिसेल अगं. हे बरं आहे तुझं. लग्न करायचंय मराठमोळ्या पद्धतीने आणि फोटोशूट करायचंय वेस्टर्न पद्धतीने. मी एक सांगू का? काय? नवी नवरी ना साडीतच छान दिसते. म्हणजे हातात छान बांगड्या, पायात छान पैंजण, नाकात छोटीशी नथ, नऊवारी साडी. डन, हेच करूया. म्हणजे रत्नमाला मॅडम फोटो बघताच इम्प्रेस होती. ठरलं, प्री वेडिंग शूट हे मराठमोळ्या पद्धतीने करायचं. वा, तू मला थीम सांग, मी राजला पण कळवते. ओके? बरं, हे होईल. मला सांग, लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे? संगीत कधी करणार आहोत? लग्नाची थीम काय आहे? वैदेही, अगं हा काही कॉर्पोरेट इव्हेंट आहे का? लग्न आहे तुझं. ओ हॅलो, आजकाल लग्न पण कॉर्पोरेट इव्हेंट सारखंच होतं. म्हणून तुला तुझं लग्न कॉर्पोरेट इव्हेंट सारखं करायचंय का? काय हरकत आहे? आणि मग असं नाही करायचं तर मग कसं करायचं? छान जुन्या पारंपरिक पद्धतीने करायचं. संस्कृती आणि परंपरा ऐकून आत्ताच नाक मुरडलंस तर कसं जुळवून घेणार आहेस तू रत्नमाला मॅडमशी? त्यांच्या आवडी निवडी जपून राज सरांशी संसार करायचा आहे ना तुला. आणि जरी तुझं राज सरांबरोबर लग्न होत असलं ना, तरी तुला बाकी सगळ्यांची मनं पण जपायची आहेत ना ग. हो यार, बरोबर बोलतेस तू. ठरलं, तू म्हणशील तसं करायचं लग्न. चालेल?